नमस्कार, मी सीमा नरोडे. 2-3 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांचा नाशिकचा दौरा होता आणि त्या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर शेतकऱ्यांनी येऊन कांद्याचा प्रश्न सुटावा म्हणून त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. काय आहे कांद्याचा प्रश्न? मुख्यमंत्री तो सोडू शकतात का नाही, का सरकारनेच ह्या कांद्याचा प्रश्न निर्माण करून ठेवला, याविषयी आपण आज सविस्तर बोलणार आहोत. 2-3 दिवसापूर्वी काही कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री नाशिकच्या दौऱ्यावर होते आणि नाशिकच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांना आपला प्रश्न सोडवता यावा म्हणून निवेदन देण्यासाठी त्यांचा ताफा अडवला. याच्याविषयी खरं तर आज आपण सविस्तर बोलणार आहोत, म्हणून मी हा व्हिडिओ करत आहे. काय आहे कांद्याचा प्रश्न? का वर्षानुवर्ष हा कांद्याचा प्रश्न असाच मार्गी न लावण्यासाठी सरकार प्रयत्न करतं का? आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न काय आहेत हे सरकारला माहीत नाही का? जर समजा मुख्यमंत्री 10 वर्ष महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद भूषवतात आणि मुख्यमंत्र्यांनी त्याच्यानंतर अनाऊन्स केलं की आम्ही गिरीश महाजन, दादा भुसे आणि छगन भुजबळ यांची एक समिती त्वरित स्थापन करणार आहोत आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावणार आहोत. आता दादा भुसे, छगन भुजबळ आणि गिरीश महाजन हे आज मंत्री झाले का? त्या तिघांच्याही मतदारसंघातल्या कांद्याचा प्रश्न वर्षानुवर्ष आहे. त्यांच्या मतदारसंघात आम्ही वारंवार आंदोलनं केलेले आहेत, शेतकऱ्यांनी आंदोलनं केलेले आहेत, पण कांद्याचा प्रश्न सुटत का नाही आणि तो सोडवायचा का नाही हे सरकारने ठरवलं पाहिजे. आता कांद्याचा प्रश्न काय आहे की शेतकरी कांदा उत्पादन करण्यासाठी जितका उत्पादन खर्च करतो तो सुद्धा भरून निघण्या इतकी किंमत त्याला मिळत नाही, हा त्याचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. शेतकऱ्यांनी ठरवलं तर तो साठवणूक करून ठेवतो, पण ज्या वेळेला कांद्याला चांगला भाव मिळण्याची परिस्थिती निर्माण होती, कांद्याचे भाव वाढतात किंवा शेतकऱ्याला बाहेरच्या देशात कांद्याला मागणी असती, त्यावेळेलाच नेमकं सरकार त्यांच्या ग्राहकांना आणि मतदारांना कांदा स्वस्त खायला मिळावा म्हणून कांद्याचे भाव पाडतं. आता तुम्ही म्हणाल की शेतकरी तर बाजारात कांदा घेऊन जातो, मग सरकार कसं काय कांद्याचे भाव पाडतं? भारताला जितका कांदा खायला लागतो तेवढाच कांदा शेतकरी पिकवत नाही, त्याच्या डबल प्रमाणात शेतकरी कांदा पिकवतो. का पिकवतो? कारण की अरब देशात भारताचा कांदा चांगल्या प्रमाणात विकला जातो आणि जे लोक मांस खातात त्या देशात आपल्या कांद्याला चांगली मागणी आहे. मग तो कांदा जर बाहेर विकला तर इथल्या कांद्याचे दर पण स्थिर राहतील आणि बाहेरच्या इंटरनॅशनल मार्केटमध्ये जो भाव असेल तो इथल्या शेतकऱ्याला मिळेल. म्हणजे शेतकऱ्याचा प्रश्न सुटतो. सरकारने अनुदान द्यायची गरज नाही, सरकारने काय फुकट द्यायची गरज नाही, सरकारने कर्जमाफी करायची गरज नाही कांद्याच्या शेतकऱ्यांची. तरी पण कांद्याच्या शेतकऱ्याला नफा होऊ शकतो. पण तो नफा झाला तर वारंवार आपल्या मतदारसंघात आपण निवडून येणार नाही, म्हणून सरकार तो प्रश्न मार्गी लावत नाही. आता राहिला प्रश्न मुख्यमंत्र्यांचा. मुख्यमंत्री 10 वर्षापासून महाराष्ट्राचं कामकाज बघतात. मग कांद्याचा प्रश्न सोडवण्याचं खरंच मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे का? आता या 3 मंत्र्यांची, आमदारांची जी समिती गठीत केली यांच्या हातात आहे का? का ही समिती पहिल्यांदा स्थापन झाली हे काही नवल करून दाखवणारे आणि हा वेगळा प्रश्न मांडणारे असं अजिबात नाही. आतापर्यंत कांद्याच्या प्रश्नावर वारंवार समित्या गठीत करण्यात आल्या, त्यांनी अहवाल सादर केले आणि ते फक्त सरकारच्या कचऱ्याच्या पेटीत गेले. त्याच्यावर सरकारने काही केलं नाही. म्हणजे सरकारला या प्रश्नाचं उत्तर माहित नाही असं नाही, सरकारला या प्रश्नाचं उत्तर माहित आहे पण तो प्रश्न सोडवायचा नाही. आता मुख्यमंत्री किती म्हणाले तुमच्या कांद्याचा फार प्रश्न आहे आणि मी तो सोडवणार आहे. आयाती निर्यातीचे धोरण हे केंद्राच्या हातात असतात. केंद्र सरकार ठरवतं, वाणिज्य मंत्रालय, परराष्ट्र धोरण मंत्रालय ठरवतं की बाहेर काय वस्तू विकता येतील, काय वस्तू विकता नाही येणार. आणि कांद्याच्या बाबतीत हा दुजाभाव आयुष्यभराचा आहे. कायमच सरकार कांद्याचे भाव वाढले की कांद्यावर निर्यात बंदी लावतं, निर्यात शुल्क वाढवतं, कांद्यावर स्टॉक लिमिट लावतं आणि कांद्याचे दर पाडतं. ग्राहकांना स्वस्त मिळावं म्हणून मूल्य स्थिरीकरण निधीतून सरकार नाफेड मार्फत कांदा खरेदी करतं. त्याच्यात त्यांचे सगळ्यांचे आमदार, खासदार, मंत्र्यांचे चेले चपाटे असतात आणि तेच हा कांदा विकत घेतात शेतकऱ्यांकडून स्वस्त भावात. आणि थोडाफार कांद्याचा भाव वाढायला लागला की लगेच तो नाफेडचा कांदा बाजारात आणून शेतकऱ्याचे कांद्याचे भाव पाडतात. म्हणजे हे षडयंत्र आहे, यांना कांद्याचा प्रश्न सोडवायचा नाही. बरं, मुख्यमंत्री किती म्हणाले तरी 10 वर्षापासून यांचं महाराष्ट्रात सरकार आहे. बीजेपीचं सरकार अटल बिहारी वाजपेयींच्या काळात होतं, तेव्हापासून आम्ही वारंवार निवेदनं दिले, आंदोलनं केले, निदर्शनं केले आणि कांद्याला आवश्यक वस्तूमधून वगळा
कांद्याला आवश्यक वस्तू टाकायची गरज काय आहे? कांदा कशासाठी आवश्यक आहे? जर समजा कोणी कांदा खाल्ला नाही तर कोणते लोक मेले का? नाही. मग कांदा आवश्यक वस्तू ठेवायची गरजच काय आहे? पण कांद्यामुळं यांची सरकार पडण्याची भीती असती. बरं, हे सरकार पडण्याची भीती यांनाच नव्हती. काँग्रेसच्या काळात कांद्याचे भाव स्थिर ठेवले नाही म्हणून शीला दीक्षितचं सरकार पडलं होतं. आणि बीजेपी सरकार काँग्रेसपेक्षा वेगळं नाही, त्यांनी शेतकऱ्यांचा कांदा आवश्यक वस्तूतच टाकला होता. हे पण आवश्यक वस्तूतच टाकतात आणि दरवर्षी शेतकऱ्याला 2 रुपये देतो तुम्हाला, 3 रुपये देतो तुम्हाला, अशी लालचीपणाच्या गोष्टी करून सरकार कायम भाव पाडत असतं. राज्य सरकारच्या हातात फक्त समित्या नेमून केंद्र सरकारला निवेदन देण्यापुरतंच हे सरकार कामाचं आहे. या सरकारच्या हातात कांद्याचे भाव वाढवायचं काहीही नाहीये. जर या सरकारला वाटत असेल कायमस्वरूपी कांद्यावर तोडगा निघावा, आमच्या गाड्या अडू नये, शेतकऱ्यांनी निदर्शनं करू नये, तर कांद्याला आवश्यक वस्तूतून कायमचं वगळायला पाहिजे. दुसरं म्हणजे कांद्याच्या शेतकऱ्याला कायम अनुदान द्यायची गरज नाही, पण कांद्याचे भाव वाढल्यावर निर्यात बंदी लावायची गरज नाही. त्याचं एक छोटं उदाहरण सांगते तुम्हाला. ज्या वेळेला भारताचा कांदा 40% जगभर विकला जायचा, त्यावेळेला सरकारच्या ह्या चुकीच्या धोरणामुळे कधी निर्यात बंदी लावायची, कधी निर्यात शुल्क वाढवायचं, कधी निर्यातीवर बंदी लावायची. त्याच्यामुळं आता जगभरातला भारताच्या कांद्याचा वाटा फक्त 7 ते 8% राहिला. म्हणजे भारतात तयार होणारा जो कांदा आहे त्याच्यातला 40% कांदा आपण परदेशात विकायचो. बरं, शेतकऱ्यांनी कांदा परदेशात विकला तर फक्त शेतकऱ्याला नफा होतो का? भारताला पण त्याच्या टॅक्सच्या रूपाने पैसा मिळतोच ना. मग सरकारच्या पोटात काय दुखायची गरज होती का? पण सरकारने कायमस्वरूपी बदल न करता धरसोडीच्या धोरणामुळे आपला परदेशात विकला जाणारा कांद्यात हस्तक्षेप करून आपली कांद्याची बाजारपेठ संपवली. त्याच्यामुळे तो सगळा कांदा बाजारातच विकला जातो आणि बांगलादेश हा आपला सगळ्यात मोठा ग्राहक होता. पण सरकारने बांगलादेशला कांदा विकायच्या वेळेस निर्यात बंदी लावली. आता बांगलादेश आपला कांदा विकत घेत नाही. बांगलादेशाने आपल्याकडून कांद्याचं बी विकत नेलं आणि ते स्वतः कांदा तयार करायला लागले. आता थोडे दिवसातच बांगलादेश, पाकिस्तान हे अरब कंट्रीला कांदा विकायला सुरुवात करतील आणि आपण आपला कांदा फक्त भारतातच खाऊ शकतो. आणि मग प्रश्न कसा सुटणार आहे? बरं, हे मुख्यमंत्र्यांना माहित नाही का? हे नरेंद्र मोदींना माहित नाहीये का? हे सगळ्यांना माहित आहे. फक्त तात्पुरती मलमपट्टी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यायचं काम हे सरकार करतं. त्याच्यावर कायमस्वरूपीचा तोडगा काढला तर आपण या सरकारचे आभार मानू शकतो. आता कायमस्वरूपीचा तोडगा म्हणजे कांद्यावर निर्यात बंदी नाही लावायची, कांद्यावरचं निर्यात शुल्क नाही वाढायचं, निर्यातीला प्रोत्साहन द्यायचं आणि कांद्याचे भाव वाढल्यावर अनावश्यक आयाती करून कांद्याचे भाव नाही पाडायचे. आणि चौथं म्हणजे कांद्याला कायमस्वरूपी आवश्यक वस्तू कायद्यातून काढून टाकायचं. म्हणजे कांद्याचे शेतकरी तुमच्याकडे निवेदनं घेऊन यायचे नाही, तुमचा ताफा अडवायचे नाही आणि त्यांची ते बिचारे सुखी होतील. त्यांना कांदा विकायचा तर विकतील, सडू द्यायचा सडू देतील, सरकारकडे येणार नाही. हे खरं तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे आणि हे सरकारने लवकरात लवकर करण्याची गरज आहे. धन्यवाद.